विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्ष, विषय सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रकरण दुसऱ्यामध्ये मागणीचा नियम आणि पुरवठा. आता प्रकरण दुसऱ्यात मागणीचा नियम म्हणजे काय, मागणी म्हणजे काय, मागणीचा नियम म्हणजे काय हे संकल्पना पाहिजेत. अर्थशास्त्रीय विश्लेषणात मागणी व पुरवठा या संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. म्हणूनच असे विनोदाने म्हटले जाते की एखाद्या पोपटाला मागणी व पुरवठा हे दोन शब्द शिकवून ठेवले तर तो उत्तम असा अर्थशास्त्रज्ञ होईल. मागणीचा अर्थ खालील प्रमाणे सांगितला जातो. पेन्शनच्या मते प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय. या संकल्पनेवरून खालील बाबी स्पष्ट करतात. नंबर 1, मागणी निर्माण होण्याकरिता वस्तूची खरेदी इच्छा असली पाहिजे. 2, मागणी निर्माण होण्यासाठी वस्तू खरेदीचे आर्थिक सामर्थ्य, आर्थिक पाठबळ असले पाहिजेत. नंबर 3, मागणी निर्माण होण्यासाठी वस्तू खरेदी करण्याची मानसिक तयारी असली पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे, त्याची भावना असली पाहिजे. वरील तिन्ही गोष्टी पूर्ण होतात तेव्हाच मागणी निर्माण होते. वस्तूची किंमत माहीत असली पाहिजे, किती त्या वस्तूला किती किंमत आहे ती माहीत असलं पाहिजे. त्यानंतर ती वस्तू कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेत उपलब्ध होते, खरेदी करता येते, त्याला आपण हे जे 5 पॉईंट आहेत, 5 मुद्दे आहेत, एक प्रभावी इच्छा असली पाहिजे, त्या वस्तूची किंमत माहीत असली पाहिजे, ती वस्तू खरेदी करण्याचं आर्थिक पाठबळ असलं पाहिजे, ती वस्तू कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेत मिळते, खरेदी करता येते हेही माहीत असलं पाहिजे, तरच मागणी पूर्ण होऊ शकते. म्हणून JS मिलच्या मते मागणी शब्दावरून आपण मागितल्या जाणाऱ्या मात्रेचा संबंध जोडला पाहिजे आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की ती निश्चित अशी एक मात्रा नसते, तर त्यात किमतीनुसार बदल सुद्धा होत असतात. त्यालाच आपण मागणी असे म्हणतो. त्यानंतर बेनहम अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतो की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिणाम, वस्तूचे नग म्हणजेच मागणी होय. मग वरील व्याख्येवरून 2 बाबी स्पष्ट होतात. 1, मागणी ही नेहमीच किमतीच्या संदर्भातच अभिव्यक्त केली जाते. 2, मागणीचा संबंध विशिष्ट कालावधीशी असतो. त्यालाच आपण मागणी असे म्हणतो. मागणी म्हणजे काय, प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय. मग मागणी स्पष्ट करत असताना त्या प्रभावी इच्छेचे रूपांतर आर्थिक पाठबळामध्ये केलं जातं. आर्थिक सामर्थ्य असलं पाहिजे तरच मागणी पूर्ण होऊ शकते. आणि विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केलेल्या वस्तूला आपण मागणी असे म्हणतो. परंतु मागणीचा नियम मात्र वेगळा आहे. मागणीच्या नियमात ही इतर परिस्थिती आहे. मागणीच्या नियमाला खरेदीचा पहिला नियम असे देखील म्हणतो. फर्स्ट लॉ ऑफ द परचेस असेही म्हणतात. जास्त किमतीला कमी खरेदी आणि कमी किमतीला जास्त खरेदी ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. वस्तूची किंमत वाढली की आपण कमी वस्तू खरेदी करतो आणि वस्तूची किंमत कमी झाली की आपण जास्त वस्तू खरेदी करतो. हा नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या सर्वसामान्य नैसर्गिक प्रवृत्तीलाच अर्थशास्त्रज्ञांनी नियमबद्धता केली आहे. त्यालाच मागणीचा नियम म्हणतात. डॉक्टर मार्शलच्या मते इतर परिस्थिती समान असताना, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते
आणि वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होत असते. यालाच आपण मागणीचा नियम असे म्हणतो. मग इतर परिस्थिती म्हणजे कोणती? मागणीच्या नियमाचे जे गृहीते आहेत, ह्या मागणीच्या नियमाच्या गृहीत्यालाच आपण इतर परिस्थिती असे म्हणतो. मग मागणीच्या नियमात किंमत हे कारण किंवा निर्धारक घटक आहे, तर वस्तूची मागणी हे त्यांचे कार्य किंवा अवलंबून असणारा घटक आहे. म्हणून सूत्रानुसार असे स्पष्ट केले जाते की डी इज इक्वल टू एफ फंक्शन पी. डी इज इक्वल टू एफ फंक्शन पी. डी म्हणजे डिमांड, मागणी. एफ म्हणजे संबंध. कोणाशी संबंध? तर वस्तूच्या किमतीशी असलेला संबंध, याला आपण पी असे म्हणतो. पी म्हणजे किंमत, एफ म्हणजे संबंध, फलन. म्हणून मागणी नियमाचे उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण करत असताना असे स्पष्ट केले जाते की समजा बाजारात संत्र्याची किंमत 10 रुपये डझन आहे. व्यक्ती त्या किमतीवर 3 डझन संत्र्याची मागणी करतो. 10 रुपये वरून किंमत वाढून 11 रुपये व 12 रुपये प्रति डझन झाल्यास व्यक्ती संत्र्याची मागणी अनुक्रमे 2 डझनाने काय करतो? कमी करतो. 1 डझन घेतो. कारण वस्तूच्या किमतीत वाढ झाली की मागणीमध्ये काय होते? घट होत असते. कमी वस्तू खरेदी केल्या जातात आणि वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली की मागणीमध्ये वाढ होत असते. हे आपल्याला उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल. मग आपण मागणीचा नियम स्पष्ट करत असताना वस्तूची किंमत कमी, मागणी कमी, म्हणून मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत्या स्वरूपाचा असतो. कारण आणि ए अक्षावर किंमत मोजली जाते आणि आणि क्ष अक्षावर मागणी मोजली जाते. मग किमतीमध्ये वाढ झाली की मागणीमध्ये काय होते? घट होत असते. म्हणून मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत्या स्वरूपाचा, ऋणात्मक स्वरूपाचा असतो. हे कोष्टकाद्वारे स्पष्ट करत असताना हे पाहिले जाते. आता मागणीच्या नियमाचे मागणी वक्राची वैशिष्ट्ये. मागणी वक्राचे वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जाणारा असतो, म्हणजेच तो ऋणात्मक आकाराचा असतो. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की मागणी वक्र हा किंमत व मागणीतील विरोधी किंवा व्यस्त संबंध दर्शवतो. 3 मागणी वक्र हा ह्या मूळ बिंदूशी बहिर्गोल स्वरूपाचा असतो. सुरुवातीचा बिंदू बिंदूशी तो कसा असतो? बहिर्गोल असतो. 4 मागणी वक्र कधीही क्ष किंवा अक्षांना स्पर्श करीत नसतो, तर तो या 2 अक्षामध्ये अर्धचंद्राकृती अशा आकाराचा असतो. हे मागणीचे वक्राचे वैशिष्ट्य आहेत. मागणी वक्राचा ऋणात्मक आकार असण्याची कारणे. मागणीचा वक्र हा जो डावीकडून उजवीकडे ऋणात्मक स्वरूपाचा असतो, त्याची कारणे आहेत काही. इच्छा, तृप्ती, तीव्रता. पहिले, वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा त्या वस्तूबद्दलची इच्छा, तृप्ती, तीव्रता वाढून मागणी वाढते. या उलट वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा वस्तूबद्दलची इच्छा, तृप्तीची तीव्रता कमी होऊन वस्तूची मागणी कमी होते. 2 अनेक उपयोगात वापर. अनेक वस्तू आपण उपयोगामध्ये वापरतो. वस्तूची किंमत घटली तर तिचा अनेक उपयोगात वापर वाढून त्या वस्तूची मागणी वाढू शकते. या उलट वस्तूची किंमत वाढली तर तिचा कमीत कमी उपयोगात वापर होऊन तिची मागणी घटू शकते. 3 वास्तविक उत्पन्नात बदल. वस्तूची किंमत कमी झाल्याने उपभोक्त्याचे वास्तविक उत्पन्न वाढून अशा वस्तूची मागणी वाढते. या उलट वस्तूची किंमत वाढल्याने उपभोक्त्याचे वास्तविक उत्पन्न कमी होऊन वस्तूची मागणी कमी होत असते. 4 सीमांत उपयोगिता. जेव्हा वस्तूची नगसंख्या उपभोगात वाढते तेव्हा वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होते. अशा वेळी किमतीबरोबर सीमांत उपयोगिता होण्यासाठी कमी किमतीवर जास्त मागणी केली जाते. या उलट वाढणाऱ्या किमतीबरोबर सीमांत उपयोगिता
होण्यासाठी जास्त किमतीवर कमी मागणी केली जाते. हे होते मागणीच्या नियमाचे वैशिष्ट्ये. मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे ऋणात्मक स्वरूपाचा का असतो त्याची कारणे आपण पाहिले. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मागणी नियमाची गृहीत परिस्थिती. आपण सुरुवातीला मागणीचा नियम स्पष्ट करत असताना असे समजले की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली की मागणीमध्ये घट होते आणि वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली की ती मागणीमध्ये वाढ होत असते. हे इतर परिस्थिती म्हणजे कोणती? इतर परिस्थिती म्हणजे मागणीच्या नियमाचे गृहीते. नंबर पहिलं गृहीत आहे उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे. मागणी नियम स्पष्ट करत असताना उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. जर उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये बदल झाला तर मागणीचा नियम प्रत्यक्षात अनुभवता येऊ शकत नाही. हे पहिलं गृहीत आहे. नंबर दुसरं आहे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर आहेत. मागणीचा नियम स्पष्ट करत असताना कालखंडामध्ये उपभोक्त्याच्या ज्या आवडी आहेत निवडी आहेत त्या निवडी स्थिर असल्या पाहिजेत तरच मागणीचा नियम सिद्ध होऊ शकतो, अन्यथा मागणीचा नियम सिद्ध होऊ शकत नाही. नंबर तिसरं गृहीत आहे लोकसंख्या स्थिर असली पाहिजेत. नियमाच्या सत्यतेसाठी असे गृहीत मानले आहे की देशातील लोकसंख्या पूर्णतः स्थिर असली पाहिजेत, कायम असली पाहिजेत तरच मागणीचा नियम स्पष्ट होऊ शकतो. लोकसंख्येमध्ये वाढ झाली की मागणीच्या नियमांमध्ये लोकसंख्येमध्ये वाढ झाली किंवा लोकसंख्येमध्ये घट झाली तर मागणीचा नियम सिद्ध होऊ शकत नाही. कारण वाढत्या लोकसंख्येला जास्त वस्तू खरी लागतात आणि कमी लोकसंख्येला कमी वस्तू लागतात म्हणून मागणीचा नियम सिद्ध होऊ शकत नाही. नंबर 4 राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप कायम आहे. त्या देशामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप हे कायम असलं पाहिजे. देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप पूर्ण जसे होते तसेच ते कायम असले पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कसल्या प्रकारचा बदल होता कामा नये, वाढी होता कामा नये आणि घटी होता कामा नये. जोपर्यंत मागणीचा नियम आपण सिद्ध करत आहोत त्या कालखंडापर्यंत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बदल होता कामा नये. नंबर 5 पर्याय व पूरक वस्तूच्या किमती स्थिर आहेत. जी पर्यायी वस्तू आहेत, पूरक वस्तू आहेत, साखरेची किंमत वाढली की पर्याय गुळ आहे, बुटाच्या किमती वाढल्या की त्याला चप्पल पर्याय आहे. पूरक वस्तू म्हणजे एक वस्तू खरेदी केली की दुसरी वस्तू खरेदी करावीच लागते, त्याला आपण पूरक वस्तू किंवा संयुक्त वस्तू असे म्हणतो. ह्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या दोन वस्तूमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. ह्या पूरक वस्तू, स्वतंत्र वस्तू आणि संयुक्त वस्तू, ज्या वस्तूला कसल्याच जवळचा पर्याय नसतो त्याला आपण स्वतंत्र वस्तू म्हणतो. लाईट स्वतंत्र वस्तू आहे. ज्या वस्तू मक्तेदारीमध्ये उत्पादित केल्या जातात त्या वस्तूला आपण स्वतंत्र वस्तू असतो असे म्हणतो. रेल्वे स्वतंत्र आहे, पोस्ट ऑफिस स्वतंत्र आहे. मग अशा वस्तूच्या किमती ह्या स्थिर असल्या पाहिजेत. पूरक, पर्यायी आणि स्वतंत्र वस्तूच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत तरच मागणीचा नियम सिद्ध होतो. स्थिर असल्या पाहिजे तरच मागणीचा नियम सिद्ध होऊ शकतो, अन्यथा सिद्ध होऊ शकत नाही. भावी किमतीचे अंदाज स्थिर आहेत. ज्या भविष्यामध्ये वस्तूच्या किमती वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत असं जर व्यक्तीला, उपभोक्त्याला जर समजलं तर उपभोक्ता काय करतो, भविष्यामध्ये वस्तूच्या किमती वाढणार आहेत म्हणून आत्ताच आपण जास्त वस्तू खरेदी करतो. आणि उपभोक्त्याला भविष्यामध्ये वस्तूच्या किमती कमी होणार आहेत असं माहीत झाल्यानंतर उपभोक्ता कमी वस्तू खरेदी करतो. म्हणजे भविष्यामध्ये होणाऱ्या किमतीच्या बाबतीत, किमतीच्या अंदाजाच्या बाबतीत मागणी कसल्याही प्रकारची कल्पना होता कामा नये तरच मागणीचा नियम सिद्ध होऊ शकतो, अन्यथा मागणीचा नियम सिद्ध होऊ शकत नाही. बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान. क्रेते व विक्रेत्यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान आहे असे गृहीत मानले आहे, परंतु प्रत्येक उपभोक्त्याला बाजारपेठेच्या पूर्ण ज्ञानाची कल्पना नसते तर बाजारपेठेच्या वस्तूची कल्पना होऊ शकत नाही. नंबर 8 वस्तूच्या स्वरूपात बदल नाही. वस्तूचे स्वरूप आहे, वस्तूचा आकार आहे, वस्तूचा रंग आहे, वस्तूची जी चव आहे त्या कसल्याही प्रकारच्या वस्तूचा आकार किंवा चव यामध्ये बदल होता कामा नये. वस्तूच्या उपयोगितेत बदल नाही. जी वस्तू उपयोगात आणलेली आहे त्या वस्तूच्या उपयोगितेमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. त्यानंतर आर्थिक स्थिती स्थिर असली पाहिजे. जे आर्थिक स्थिती आहे त्या आर्थिक स्थितीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. नंबर 4 जाहिरातीचा प्रभाव शून्य.
वस्तूच्या जी उत्पादित झालेली वस्तू आहे ह्या उत्पादित झालेल्या वस्तूची जाहिरात होता कामा नये. जाहिरात जर झाली तर त्या वस्तूमध्ये असलेले गुण आणि त्या वस्तूमध्ये असलेले दोष उपभोक्त्याला माहीत होतात. म्हणून उपभोक्ता वस्तू खरेदी करत असताना काय करतो, कमी जास्तपणा करतो. त्यावेळेस मागणीचा नियम सिद्ध होऊ शकत नाही. त्यानंतर वस्तू प्रतिष्ठेचे नसणे. ग्राहक खरेदी करीत असलेली वस्तू प्रतिष्ठित असता कामा नये. जर वस्तू प्रतिष्ठा असली तर वस्तूची किंमत वाढली तरी ती व्यक्ती प्रतिष्ठेसाठी वस्तू खरेदी करतो आणि वस्तूची किंमत कितीही कमी झाली तर तो ती वस्तू खरेदी करू शकत नाही. ह्या मागणीच्या नियमाचे गृहीत आहे. हवामानात बदल होता कामा नये. चलन पुरवठा स्थिर असला पाहिजे. तेजी आणि मंदीची परिस्थिती स्थिर असली पाहिजे तरच मागणीचा नियम सिद्ध होऊ शकतो, अन्यथा मागणीचा नियम सिद्ध होऊ शकत नाही. ह्या मागणीचा नियम आहे.